सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होता। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी 9 लाख रुपयांच्या दिव्यांग निधीच्या धनादेशाचं दिव्यांगांना वाटप केलं। दिव्यांग बांधवांचा निधी देणारी रेंदाळ ग्रामपंचायत हातकणंगले तालुक्यात अव्वल ठरली आहे। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायतीत सरपंच सुप्रिया भरत पाटील या सरपंच पदाच्या कालावधीत एक उपक्रमशील लोकप्रतिनिधी म्हणून कामगिरी करत आहेत। दरम्यान रेंदाळ प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष जमीन माणकापुरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित दिव्यांग निधी देण्याची मागणी केली होती। त्या आधारे सरपंच सुप्रिया पाटील आणि ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी चर्चा करून स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानंतर विशेष कार्यक्रम घेऊन सुमारे 9 लाख रुपयांचा धनादेश दिव्यांग बांधवांकडे सुपूर्द केला। हातकणंगले तालुक्यात दिव्यांग बांधवांचा राखीव निधी पूर्णपणे देणारी रेंदाळ ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त केलंय। यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष जमीन माणकापुरे, निलेश कुंभार, सागर वासकर, संजय मांगलेकर, नामदेव तांबे, भारती नेजे, दिलशाद मुजावर आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते।